मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी झाली की नाही ते जर तुम्हाला चेक करायचं असेल ना, तर काय करायचं, सिंपल आहे ना, ह्या वेबसाईटवरती जायचं आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या अशा पद्धतीने वेबसाईट तुमच्यासमोर दिसेल. तर तुम्हाला काय करायचं ना, इथं जे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, इथं कॅप्चा भरायचा आहे आणि मी सहमत आहेवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही हे सगळं डिटेल टाकताना इथं, तर जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असेल तर तुम्ही बघा, या अशा पद्धतीने आता ज्या काकूंचा मी भरला होता ना, तर त्या दिवशी ई-के-वाय-सी पूर्ण झाली होती असं मेसेज आला होता, बरोबर. तर आज मी त्यांचं परत म्हणजे आधार क्रमांक टाकला ना, तर या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे असा मेसेज येतो तुम्हाला. ठीक आहे. तर इथं इथं जे आहे ना, इथं तुम्हाला पूर्ण डिटेल टाकायचे. इथं फक्त लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा, इथं कॅप्चा भरायचा आणि इथं मी सहमत वरती आहे क्लिक करून OTP पाठवा म्हणायचं. आणि एवढं केलं ना की लगेच तुम्हाला ह्या असा मेसेज येतो, वॉर्निंग येते की या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. जर तुमची ई-के-वाय-सी खरोखर पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला 100% हा मेसेज यायलाच पाहिजे. आणि हा मेसेज आला ना तर समजून जा की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे, तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.